दार उघड बये, दार उघड. होम मिनिस्टर कोणाला बघ. होम मिनिस्टर शाळेला उशीर होतो. होम मिनिस्टर आज कामवाली बाई पण नाही आली. होम मिनिस्टर पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. होम मिनिस्टर होम मिनिस्टर मानतेकर पैठणी घेऊन आला. होम मिनिस्टर वहिनी उघडताना दा. होम मिनिस्टर रोज पत्रिका देणार. होम मिनिस्टर होम मिनिस्टर होम मिनिस्टर होम मिनिस्टर होम मिनिस्टर. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. बिल्डिंग नंबर 411 टागोर नगर विक्रोळी पूर्व या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि इथल्या सौ योगिता नितीन सुतार वहिनींना भेटणार. बघूया आजच्या भागात काय घडणार आणि कोण जिंकणार पैठणी टागोर नगरमधला हा आजचा भाग. अरे बाप, पाकाच चाय. पाकाचं आहे ते मला सगळे चिडवत असतील ना. मोठं म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठं टिपॉयपेक्षा. टिपोय इथे मी मामेंटर आहे का? तुम्ही आता ह्याच्यापेक्षा मोठे म्हणालात ना. तुमचं काय, तुम्ही लाडक्या होता शाळेत? आम्ही सुटायचो मग आम्ही सुटायचं म्हणजे कुठून? नवरा मिस्टर मुलगी. नवरा मिस्टर. सगळं हो आम्हाला एक मिनिट ऐका ना. ते काय म्हणतात बघा. थँक्यू. काय उखाणा घेताय? राजहंस पक्षी सापडला जाळ्यात, नितीनरावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या मेळ्यात. तुम्ही जाळ्यात सापडलात? द्या ओळख करून सगळे. हे मिस्टर नमस्कार. सासूबाई नमस्कार. बहीण माझी मम्मी, सासरे नमस्कार. दादा आणि वहिनी माझा भाऊ, हे सासरे नमस्कार. आणि हे सगळे आमच्या 411चा परिवार. नमस्कार. 411. आणि आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. 411 मधून पैठणी मीच जिंकणार. मी आणि माझी सून खेळणार आहे, त्यातून मीच पैठणी जिंकणार. माझ्या मिस्टरांनी मला पैठणी घेतलेलीच आहे, पण मी आदेश भाऊजीची पण पैठणी जिंकणार म्हणजे जिंकणारच. नमस्कार. नमस्कार. कुठलं माहेर? माझं माहेर कुर्ल्याला. कोकणातली आहे. कुर्ल्याला कोकणात? कुर्ल्याला कमाणीमध्ये. कमानी. कुर्ला कमाणी सुंदरबाग. तिथे कोण कोण राहायचं? तिथे मी, आई बाबा, भाऊ, आम्ही. मग विक्रोळीला कधी आला? मागच्या वर्षी आले. गेल्या वर्षी माझं लग्न झालं. हे मिस्टर. हे म्हणजे कुठे आहेत? अहो बोलवा ना. नमस्कार. हे मिस्टर नितीन सुतार आणि आम्ही मागच्या वर्षी लग्न झालं आमचं. हो का? तुमचं बालपण इथलंच का हो? टागोर नगर. टागोर नगर. मला तुम्हाला विचारायचं आहे मुद्दाम की तुम्ही कधी सायकल चालवली आहे का? हा, सायकल मी चालवली आहे. कधी? लहानपणी चालवलेली आहे सायकल. मी ऍक्च्युली नाही चालवलेली. माझा काका मला शाळेत सोडायला मला येत होता. आमच्या शाळेत गॅदरिंग होता आणि माझा डान्स होता. छोटी होते मी, 4थीला होते मी. ते मी आणि माझा भाऊ पुढे बसलेला, मी थोडी लठ्ठ मस्तपैकी जाडजूड, मी पाठी बसलेले. आणि त्यामुळे काका चालवतो आपला सायकल आणि उशीर झालेला आम्हाला. मग तो फास्ट आपला चालवतो आणि मी पाठी बसलेले. माझा पाय चाकात गेला. तो मला कळलं. एवढं मला सुचेना की काय बोलू मी आता. पाय चाकात गेलाय आणि हा चालतोच आहे. मी आपली जोरजोरात बोलायला लागली, काका पाकाच्या आहे, पाकाच्या आहे, पाकाच्या आहे. आणि त्याला कळत नाही. त्याला वाटलं ही काही वेंधळी आहे, काहीतरी येडपट सारखी बोलते आपली. सायकल सुरूच. सायकल चालू आहे, पाय चाकात गेला. पाकात चाय जाऊन सुद्धा सुरूच. त्याला कळलंच नाही ना मी काय म्हणते. मग शेजारी रिक्षा म्हणजे चाललेलं, त्या रिक्षातल्या बाईने बघितलं आणि म्हणे अहो मुलीचा पाय गेलाय म्हणे चाकामध्ये. मग तो थांबवला आणि मग काढलं तर रक्त सगळं तोपर्यंत झालेलं. अरे बाप. पाकात चाय. पाकात चाय. ते तुम्हाला सगळे चिडवत असतील ना. हा, तेव्हापासून ते नाव पडलं ना पाकात चाय. काय तुम्हाला सगळे जण घरातले घरात टिंकी म्हणतात. हा, आणि पाकात चाय ते चाललंय. तुम्ही क्रिकेट वगैरे खेळता का?
क्रिकेट मी जास्त खेळलो नाही पण मला बघायला आवडतं. क्रिकेट बघायला आवडतो. तुम्हाला कुठला खेळ आवडतो? कशी असते ती, काय असतो? आता मी नाही नाही घालून दाखवू नका, पण काय असतो खेळ? तो ते असा तरी? पाय दुमडायचा असतो आणि धावा पकडायचं असतं. जो पळणारे असतात त्यांना. मला कळलं नाही ते केवढं असतं ते मैदान. मोठं असतं. मोठं म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठं? हा टिपॉय याच्यापेक्षा टिपोय इथे मी मामेंटरी का? तुम्ही आता ह्याच्यापेक्षा मोठे म्हणालात ना. नाही मोठं असतं मैदान आणि मग तिथे- घरा एवढं? नाही घरापेक्षा पण मोठं असतं. मोठं असतं. हा बरं. आणि आणि मग तिथे- साधारण किती फूट बाय किती फूट असेल? किती असतं अंदाज अंदाज सांगा ना तुम्ही अंदाज आहे. किती असतं चौकोन? हे 5-6 रूम असतील असं सांग. 5-6 रूम असतील. कशाला 2 रूम मध्ये होते लंगडी. 2 रूम मध्ये? हा मग हे असं हे 4 इकडचं हे 4 झाले की झालेलं. 4 खोल्यातच खेळतात लंगडी? आधी शाळेत असताना खेळायची, आता नाही खेळत. नाही पण मला सांगा ना, ग्राउंड चौकोनी हा असतं ग्राउंड हा आणि मग काय करायचं त्याच्यात? मग 3 असणार, 3 खेळाडू असणार. मग मला माझ्यावरती राज्य, मग मी तुमचं काय, तुम्ही लाडक्या होता शाळेत? आम्ही सुटायचो. मग आम्ही सुटायचं म्हणजे कुठून? आम्ही असं- नाही कुठून सुटायचा? शाळेतून? शाळेत मधली सुट्टी असते ना, मग आम्ही तेव्हा आमच्या मैत्रिणी वगैरे आम्ही खेळायचो सगळं. अच्छा खेळायचा. मग काय करायचं? अशा 4 खोल्यांचे चौकोन नाही असं मोठं चौकोन आमचं ऑलरेडी होतं शाळेमध्ये. आखलेला होता. अच्छा मग आम्ही 3 जणी मग सुटायचो असं 10-20 करंट. कसं मला सांगा, सुटतात कसं ते सांगा. असं हात ठेवायचा सगळ्यांनी. हा असा? ठेवा हात. हा ठेवा हात. आणि आता असा उलटा नाही कसा? पलटा करायचा. कसा? सोडा. अच्छा असं केल्यावर काय करायचं? थांबा मीच ठेवते. आणि काय करायचं? असं नाही तर असं करायचं. एकटीने? तुम्ही सगळ्यांनी पण करायचं. मग हे कळलं पाहिजे ना. 1 2 करा. 1 2 कधी 1 2 3 असं करायचं. हा आता आले. तुम्ही नाही कोणच नाही सुटलं. ह्याला काय अर्थ आहे? 1 2 3. आता हे सुटले मग आता ह्यांच्यावरती राज्य. हे सुटले तर त्यांच्यावर कसं राज्य? मग आपल्या दोघांमध्ये परत खेळावं लागणार. अच्छा म्हणून त्यांच्यावर राज्य. आणि मग नंतर काय व्हायचं? आणि मग खेळायचो लंगडी. मग कसं खेळतात तोच तर प्रश्न आहे. त्याच्यासाठी हे सगळं झालं. मग लंगडी आम्ही असं पाय दुमडायचं आणि पकडायचं अशी त्याला लंगडीमध्ये असं पकडायचं त्यांना. मग आऊट व्हायचं. हा मग मी अशी पडली की मग 1 मिनिट. हे जर पळाले तुम्ही पकडाल? नाही नको. त्यांना मी पकडला आधीच. बरं ह्याला कुठे पकडलं तुम्ही? त्यांना आमचं अरेंज मॅरेज आहे आणि ह्यांचे मित्र आहेत. ते माझ्या पप्पांच्या ऑफिसमध्ये त्यांचे म्हणजे ते पप्पांच्या ऑफिस मधले वेगळे मित्र. तर ते दोघं पण मित्र आहेत. आणि मग सांगितलं की अशी अशी मुलगी आहे. त्यांचं गाव बेळगाव, मी कोकणातली. आणि मग सगळं जुळलं. कसं काय पण? बघायला आले पहिलं पप्पा आणि हे मला बघायला आले. आणि मग पसंत वगैरे झालं सगळं. पसंत यांनी सांगितलं. आणि मग त्याच्यानंतर मग सगळे आले. सासूबाई, वहिनी आणि दादा आणि हे सगळेच आमच्या घरातले. कुठे आले बघायला? कुर्ल्याला. हा मग काय झालं? सगळ्यांचं संबंधी वगैरे झालं आणि मग लग्न ठरलं. मग लग्न ठरल्याच्या नंतर मग आम्ही फिरायला वगैरे जायचो. लग्न ठरल्याबरोबर? हा कुठे? आम्ही गेलेलो फिरायला सोमयाच्या कॉलेज. म्हणजे माझा बर्थडे होता 7 तारखेला. हा 7 ऑक्टोबरला माझा बर्थडे होता आणि 28 ऑक्टोबरला माझा साखरपुडा. तेव्हा ना मॅनेजमेंट मध्ये म्हणजे हे म्हणाले माझा मित्र आहे तिथे तर आपण पत्रिका द्यायला एक म्हणून जाऊया. आणि मी म्हणाले असं कसं संडेला कसं काय म्हणजे ऑफिस कसं चालू असणार कशाला. नाही म्हणे जाऊया आपण. मग पाऊस थोडा रिमझिम पडत होता आणि आम्ही कुठल्या महिन्यात? ऑक्टोबर होता. ऑक्टोबर मध्ये थोडा रिमझिम पडत होता. तिकडे तुमच्या विभागात पडतो? कुर्ल्याला पडत होता ऑक्टोबर. आणि मग तेव्हा काय झालेलं आम्ही गेलो तिथे जाऊन बेंचवर बसलो आणि नुकतंच तिथून एक कपल निघालेलं. मी जाऊन बसलो. मला सांगा पाऊस पडत होता बेंच सुका होता? नाही ओला होता पण तरी पण आम्ही बसलो. जागा नव्हती ना बसायला. बरोबर बसायचं. मग तिथे गेलो आम्ही आणि तिथे बेंचवरती आम्ही दोघं छत्री होतो. थोडस पाऊस होता रिमझिम म्हणून आम्ही छत्रीमध्ये आम्ही बसलो. आणि ना सासूबाईंनी छत्री एकच होती? हा एकच होती. त्यांनी नाही आणलेली. तर तितक्यात तिथले गार्ड वगैरे आले आणि आम्हाला पकडलं.
तर आम्हाला सुचणं का पकडलं, तर तो म्हणाला नाही हे ना सगळे हे दोघं जण ना काहीतरी गैरप्रकार करतात, काही यांचं अश्लील चालू आहे असे म्हणायला लागले. आम्ही अगदी नवखे एकमेकांसाठी. काय म्हटलं नवीन, मी अक्षरशः आणि म्हणजे तेव्हा आम्हाला काहीच कळलं नाही, काही सुचेना काय करू म्हटलं. आणि हे पण घाबरले. मग हे म्हणाले असं काय आम्ही आत्ताच आलो म्हणे. नाही तुम्ही मघापासून आहात इथे छत्रीमध्ये आणि आम्ही बघितलेलं आहे तुमचं काय काय प्रकार चाललेले आहेत म्हणे इथे. आणि आम्हाला पकडलं. आधी निघून गेले आणि तुम्ही बसलात. हो. आणि माझा बर्थडे घरात सगळे जण फोन करतात, पार्टी होती घरी तर सगळे फोन करतात अगं कुठे. मी म्हणा आम्ही फोन तरी काय सांगणार घरी की आम्हाला पकडलं असं असं म्हणून. मग म्हणून चालूच आहे का गेला आता? गेलेला पाऊस तेव्हा. मग ह्यांना सांगितलं. मग ह्यांनी ना आयडी वगैरे नेव्हीचं, हे नेव्हीमध्ये लागले ना, मग नेव्हीचं आयडी वगैरे दाखवलं. त्याच दिवशी लागले? आधीच पासूनच होते. नोकरीला होते तिकडे? मी जेव्हा कॉलेजमध्ये होते ना तेव्हा मॅनेजमेंटला तिथे जॉब करत होते. आणि सोमया कॉलेज. मग नेव्हीचं कार्डाचं काय? मग त्याच्यानंतर आता 3 वर्ष झाली ना नेव्हीला लागून. अच्छा, मग आता पाऊस आहे का गेलाय? आता थंडी आहे. नाही आता हे सांगताय त्या प्रसंगी नाही पाऊस गेला. पाऊस गेला होता. आणि मग माझ्या डोळ्यातून पाऊस येत होता ना. अरे हा तो पाऊस येत होता. पुढे? आणि मग पकडलं. मग सांगितलं, मग आम्ही सांगितलं ह्यांनी कार्ड म्हणे मी इथे अशा ओळखी यांनी सांगितलं 4-2. मग ते म्हणाले अरे तुम्ही तर खूप सिनियर आहात, आम्ही पकड. तर मी म्हटलं आम्ही जेव्हा आलो ना तेव्हा नुकतं एक कपल धावत गेलं हे आम्ही बघितलं. तर म्हणे नाही सॉरी मॅडम ते ना दुसरं होते आणि ते चाळे करत होते, आम्ही तुम्हाला पकडलं माफ करा सॉरी. पुढे काय आलं? मग आम्ही मग नंतर अगदी खुश चला बाबा आता घरी जाऊया. मग घरी गेलो आणि हे आजपर्यंत तुम्हाला सांगू का कोणालाच माहिती नाहीये आजपर्यंत. हो आज हे तुमच्या समोर मी ऑनर बोलते. थँक्यू. माझ्या मम्मी पप्पांना पण सासरी माहेरी कुठेच माहिती नाहीये. आज कळलं ना. पण आता चालेल ना, पण काय प्रॉब्लेम नाही ना? नाही आता लग्न झालं आता काय प्रॉब्लेम. पण मग आता पाऊस आता गेला पाऊस. पण पावसात फिरायला आवडत तुम्हाला? हा आवडतं छान. हो. आणि आता 8 वस्तू समोर येणार आहेत आणि त्या 8 वस्तूंपैकी 4 वस्तू तुम्हाला मिळणार का आपण बघणार. बरोबर. 1 रुपयाचा टॅग मिळाला तर 4 वस्तू तुम्हाला. काय इच्छा आहे तुमची म्हणालात मगाशी? आईला माझी आजी आहे ती तुमची आईला आई मी तिला आई म्हणते. बरं कुठे असतात त्या? ती गावाला आहे मांगवलीला. मांगवली म्हणजे किती लांब? कोकणात वैभववाडी सिंधुदुर्ग. हा मग काय झालं? मग तुम्ही तिच्याशी फक्त बोलाल का? मी? हा का म्हणजे ती तुम्हाला तिला तुम्ही खूप आवडता. आजीला? हा माझी आजी छान दिसते. हो. पण मी फोन केला तर आनंद मिळेल. आईला किती आनंद मिळेल. किती आनंद होईल त्यांना. बोला भरपूर. करा फोन. हॅलो आई बोल त्यांच्याशी बोल. मी देते त्यांच्याकडे फोन. बोला. हॅलो बोल. हॅलो. नमस्कार. नमस्कार. प्रोग्राम आम्ही हो बघता तुम्ही. तुमच्या नातीच्या घरी आता शूटिंग चाललंय आणि तुम्ही नाही त्यामुळे आमका तुमची आठवण येईल आज. अच्छा पण तुम्ही येऊक नाही की त्यात? मुद्दाम बोलायला नाही. ह्यांका 1 महिन्यापूर्वी सांगलेला होता आम्ही की येतलो म्हणा. हा मुद्दाम कारण तुम्ही येऊ नये म्हणा. कारण आम्ही 1 महिन्यापूर्वी कळवलेला होता की आम्ही येतलो म्हणा. बरं वाटतं मा आवाज ऐकून बरा वाटला मा. आजोबांशी पण बोला. आजोबा पण आहेत बाजूला. हा आजोबांशी पण बोला ना. हा आजोबांशी बोला. आजोबा सर. हा द्या आजोबांका द्या. झोपले असतील बिचारे आराम करत असतील ना. उठणार तुमचा आवाज ऐकून बघा. हा उठ्या त्यांका. तोपर्यंत शेजाऱ्यां बघा असं कोण राहतो शेजारात? मामा. हा नमस्कार आजोबा. नमस्कार. बरं आहे ना? तुमची आठवण आली सगळ्यांची म्हणून फोन केलो आता. हो सांगा सगळ्यांका फोन येलो म्हणत. आणि खडखडे लाडू बिडू एकटेच खाया. जरा पाट्या आयसर खाजा बिजा काय असतात तर. हा बरं ठेवतोय आता. नमस्कार करतोय. थँक्यू. हा ठेवतोय. ओके. हा आता पडा आता थोड्या. दुपारची वेळ विश्रांतीची वेळ आहे.
खूप छान वाटलं. आता त्यांचा आशीर्वाद आहे. 1 रुपयाचं नाणं तुम्हाला मिळणार का आपण बघूया. ₹100. 100 रुपये एक वस्तू मिळाली. जग. 1 रुपया मिळाला. कसं तो 1 रुपया मिळाला मला. त्यांनी सांगितलं ना. आणि आजपासूनच्या नियमाप्रमाणे फक्त तो टॅग आहे तोच त्याला बक्षीस म्हणून मिळणार आहे. वस्तू देणं आपण बंद केलेलं आहे. का माझ्या वेळेस नियम चेंज. तुम्ही आनंद झाला 1 रुपया मिळाला म्हणून. मग मला गिफ्ट नको. नाही 1 रुपया ते टॅग फक्त. पण घ्या चला 2 वस्तू झाल्या. आता आणखी 2 कुठल्या घेणार. पकडा हे. आणखी 2 कुठल्या. स्पीकर USB 5 ज्युसर 1000. 1106 रुपये. नमस्कार. आरोप करायचे तुम्ही यांची बाजू घ्यायची. पहिला आरोप सासूबाईंचा. काय म्हणणं आहे तिच्याबद्दल. हा ही भरपूर रागिष्ट आहे. हा भरपूर म्हणजे भरपूर. काही सांगितलं तर ऐकत नाही. हा बरं झालं. बोला आज मी म्हणूनच आलो. नंतर थोडा राग मग कमी कमी होतो. आरोप मान्य आहे. मान्य आहे. मान्य आहे. पण थोडा मान्य. म्हणजे कसं लगेच ती शांत होते. पण राग येतो ना. राग येतो भरपूर. आरोप तो आहे. राग येतोय. राग येतो बरोबर आहे. पण लगेच शांत पण होते आणि मन मिळावं आहे. अजून कोणाचा आरोप आहे. आई बोला. म्हणजे आपण एखादी गोष्ट काही सांगितली ना तर ऐकून घेणार पण आपल्याच मनाचं करणार. ऐकावे जनाचे करावे मना. काय बरोबर आहे. तुम्ही ह्यांची बाजू घेतच नाही आहात. ह्यांची बाजू घेतो ना मी. काय घेतो ते सगळ्यांचेच आरोप मान्य होत आहेत तुम्हाला. नाही मान्य असं म्हणजे मान्य करावं लागतं कारण ते आहे ते फॅक्ट आहे. तिचा भाऊ आहे. तिला ना कोणती पण गोष्ट ना सांगितली ना तिला पटतच नाही. हो. आणि त्याच्यानंतर ती पटकन अशी विचार करत राहणार म्हणजे हे असं काय आहे नक्की. हळू म्हणजे काय ट्यूबलाईट सारखं आहे तिचं. नेमकं उशिरा कळतं तिला. तर उशिरा कळल्यावर मग पटती ती गोष्ट तिला. अशी चोकचा प्रॉब्लेम. चोकचं काय म्हणणं आहे. सासरे माझे. बोला सासरे. ती सुरुवातीला पाहिलं ना तर छान वाटले. म्हणजे काय बोलण्याला वगैरे व्यवस्थित स्माईल वगैरे चांगलं होतं. एकदम मस्त ती. ज्यावेळेला इथे आली त्याला थोडीशी नवकी वाटली. काय नवकी वाटल्यानंतर आम्ही थोडं सांगितलं असं असं करायचं. थोडंसं अशा पद्धतीने जायचं. बालीचीपणा आहे तिच्या अंगात. थोडासा बालीचीपणा आहे. बाकी सर्व गुण व्यवस्थित आहे. चांगले. अरे मग तुम्ही कौतुकच केलं. तक्रार काहीच नाही केली सासरे बुवांनी. बरं आता यांच्या सोबत चांगलं काय ते सांगा. ते सासरे. बोला. आम्ही कधीही आलो ना आमच्याशी प्रेमन बोलणार चालणार. काय असेल चहा पाणी वगैरे सगळं काय व्यवस्थित देणार. व्यवस्थित सगळं करणार. आता चांगलं काय सांगितलं तर ते आपल्याला तरी प्रेम सगळं व्यवस्थित स्वभावानं देणार. तुमचं काय म्हणणं आहे. काय चांगलं आहे स्वभाव. स्वभाव म्हणजे कसं ती आहे रागिष्ट पण मनात काय ठेवत नाही. लगेच पटकन विसरून परत आणखीन आहे. म्हणजे हे चांगलं आहे. नेहमी हसत असतात. वहिनी नेहमी हसत असतात. कधी पण दिसलं की स्माईल असतो त्यांच्या फेसवर. तुमचं काय म्हणणं आहे आता सांगा. बाकी सगळं काय स्वभाव. माझा स्वभाव चांगला आहे. रागीट आहे पण मी आता म्हणजे कंट्रोल ठेवेन. उद्यापासून एक बदल करायचा असेल तर कोणता करणार. वेळेवर उठेन लवकर. अरे वा. हा सकाळी मॉर्निंग असतं माझं 7 ते 3चं. मग त्यामुळे लवकर मला उठावंच लागतं. पण त्या मला 5 वाजल्यापासून उठवत असतात तेव्हा मी कुठे 5:45ला उठते असं असतं. तर आता मी ते 5ला उठेल तर ऍटलिस्ट मी 4:15 पर्यंत तरी मी. चला थोडा तरी अर्ध्या तासाचा फरक होणार आहे उद्यापासून. तेव्हा वहिनी हा अर्ध्या तासाचा बदल कराच पण नेहमी हसतही राहा. हसणं कमी करू नका कारण तुम्ही जितके हसत राहणार तितकं घर हसत राहणार. त्यामुळे तुमच्यावरती खूप वेगळी जबाबदारी आहे असं म्हणत हा तन्मणी आमच्या वहिनींना अभिनंदन. एक चिठ्ठी घ्या पटकन. ही काय निवडून शोधून ठेवली होती. नाव आहे प्रिया दिनेश दळवी. नाव सांगा. प्रिया दिनेश दळवी. कुठे राहता. 409 मध्ये. कुठे. 409 मागे. 409 मध्ये. घरी कोण कोण असतं. नवरा मिस्टर मुलगी. नवरा मिस्टर. नवरा गोंधळू नका. नवरा मुलगी मुलगा सासू सासरे. आता इथे कोण आहे घरातलं. सासू आहे. सासूबाई आहेत. कुठे आहेत.
सासूबाईंना बोलवा, इकडे या. सुनेचं नाव आलंय, बरं वाटतंय? बरं वाटते, आनंद वाटते. आनंद वाटतंय. लगेच मुलाला मुंबईला पाठवलं? मी नाही पाठवलं, स्वतः गेला. स्वतः गेले. त्यांना सांगितलं होतं आज होम मिनिस्टर येणार करून. हो, तो बोलतो तुम्ही खेळा, मी बघतो टीव्हीवर. चला, दोघींनाही शुभेच्छा आहेत आणि तुम्हालाही शुभेच्छा. टाळ्या वाजवून शुभेच्छा दे. दोघींना 10-10 संधी आहेत आणि इथून या टेबलच्या मधून हा जो फुटबॉल आहे तो इथून टाकायचा. हा कुठल्याही दिशेने जाईल, पण तो जर मधून गेला तर गुण मोजले जाणार आणि दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातले होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. एक, दोन, दोन, तीन, चार, पाच. अभिनंदन तुमचं, अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू आई तुमच्यासाठी. कुठे पिशवीत ठेवा ना. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. तुमचं काय? सगळ्या बाबतीत ह्यांना काय दिलं का यांच्या हात पुढे. अभिनंदन, अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या दळवी वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या सुतार वहिनी. सुतार वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. टागोरनगर विक्रोळी या ठिकाणी होम मिनिस्टरचा हा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन तुमच्या सुखाच्या प्रार्थनेसह होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.